आणि यानंतर आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या 100 हेडलाईन्स। तुम्ही सर्व काही चोराल पण ठाकरे नाव कसं चोरणार? उद्धव ठाकरेंचा सवाल। चिन्ह किंवा आणखी काही चोरलं तरी लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास कसा चोरणार? मुलाखतीतून ठाकरेंचा सवाल। आपली आहे तीच शिवसेना, शिवसेना एकच, मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर मालकांच्या पक्षामध्ये विलीन व्हायचं हा त्यांच्या समोरचा अखेरचा पर्याय, ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। आमच्याकडून गेले तिथे ते काय दिवे लावतायत हे बघतच आहात, उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या सेनेवर हल्लाबोल। तर असे दिवटे पक्षातून गेलेलेच बरे, ठाकरेंचं वक्तव्य। मिंधेंची अर्धी दाढी राहिलीये हे नशीब, त्यांनी जास्त बोलू नये, शिंदेंच्या दाढीवरून हात फिरवल्याच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून समाचार। लोक त्यांची बिना पाण्यानं करतील, उरलेली दाढीही काढतील, ठाकरेंची टीका। निवडणूक आयोग चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो, गोठवू शकतो, पण शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही, तो अधिकार त्यांना नाही, उद्धव ठाकरेंचा आयोगावर निशाणा। उद्या आपण निवडणूक आयोगाचं नाव बदलून धोंड्या ठेवलं तर चालेल का? ठाकरेंची टीका। शिवसेना जमिनीचा दोस्त आहे, त्यामुळे कोणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर। ठाकरेंची शिवसेना जमीन दोस्त करण्याचं महाजनांनी केलं होतं वक्तव्य। विधानसभेला तोतूम मैमै झाली, त्याचा फटका बसला, विधानसभेला आपल्याला जिंकायचं हा आपल्यामध्ये मीपणा आला, उद्धव ठाकरेंचं विधानसभेच्या निकालावर भाष्य। जनसुरक्षा विधेयकामुळे महिलांवरचे अत्याचार थांबणार का? उद्धव ठाकरेंची मुलाखतीतून जनसुरक्षा विधेयकावर टीका। जनसुरक्षा विधेयकामुळे खून दरोडे थांबणार आहेत का? ठाकरेंचा सवाल। ठाकरे म्हणजे काही वारे नाही, आमची पाळमुळं खोल रुजलेली आहेत, ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष, संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, या संघर्षातूनच ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारला, उद्धव ठाकरेंचं सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य। ठाकरे ब्रँडची ओळख पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं पुसलं, जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागतेय, उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंवर निशाणा। ज्यांनी काही निर्माण केलं नाही त्यांनी ब्रँडची चोरी सुरू केली आहे, ठाकरेंचा घणाघात। ठाकरे प्रामाणिक आहेत म्हणून राज्यातील जनता आमच्या सोबत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आजोबांपासून शिवसेना प्रमुखांपर्यंत हे नातं घट्ट आहे, आता सोबत राज ठाकरेही आहेत, उद्धव ठाकरेंचं विधान। सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना पसंत नाही आणि जनतेलाही पसंत नाही, उद्धव ठाकरेंच्या ठाकरे ब्रँडच्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची टीका। उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये जी टिप्पणी केली आहे ती म्हणजे नाचता येणं अंगण वाकड्याचा प्रकार, भाजप नेते केशव उपाध्यांची टीका। तर असेच बोलत रहा, आपोआप पितळ उघडं पडेल, उपाध्यांची प्रतिक्रिया। दुबे मुंबईत ये, समुद्रामध्ये डुबे डुबे के मारेंगे, राज ठाकरेंचं भाजप खासदार निशिकांत दुबेंना प्रतिआव्हान। काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबेंनी मराठी विरोधात ओकली होती गरळ। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंना मिश्किल चिमटा, राज ठाकरे को मैंने हिंदी सिखा दी म्हणत टोला, राज ठाकरे हिंदीमध्ये बोलल्याचा संदर्भ घेऊन चिमटा। कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच, राज ठाकरेंचा इशारा। दुकान बंद करून किती वेळ राहणार? राज ठाकरेंचा व्यापाऱ्यांना सवाल। आमचाच आमदार, खासदार आणि महापौर आणि हा सर्व पट्टा गुजरातला मिळवण्यासाठीचे खटाटोप सुरू, राज ठाकरेंचा आरोप। तर तुमच्या अंगावर येतात आणि मराठी बोलणार नाही हे सांगतात, हा मास तिथून आला, राज यांचा निशाणा। मराठीला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास असून अभिजात भाषेचा दर्जा, तर हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 1200 वर्ष बाकी, मग 200 वर्षांचा इतिहास असलेल्या हिंदीचा अट्टहास का? राज ठाकरेंचा सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांची पाहणी, बारामतीतील सिद्धेश्वर मंदिराची देखील अजितदादांकडून पाहणी। जिथून 22 बारवाला पकडल्या तो बार गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे, ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अनिल परबांचा गंभीर आरोप, योगेश कदमांचा राजीनामा घेण्याची मागणी।